तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे सागवान वृक्षाची अवैध तोड करून साठवणाऱ्यांवर वन विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आली। वन विभागाच्या वतीनं अवैध साग गोलमाल 35 नग जप्त करून एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भोकरदन नियत क्षेत्र गस्तीवर असताना शुक्रवारी 28 तारखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई या ठिकाणी सागवान अवैध वृक्षतोड करून साठवणूक करून ठेवल्याबाबत गुप्त माहिती मिळाली। वन विभागाच्या पथकानं चौकशी करून तपास केला असता अवैध साग गोलमाल 35 नग दिसून आले। दरम्यान गणेश रामकृष्ण दळवी यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियमनुसार महाराष्ट्र राज्य वन नियमावलीनुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय। पुढील तपास चालू आहे। ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक प्रमोदचंद्र लाकरा आणि माजी उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्याचे SN मुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जालना उत्तर यांच्या नेतृत्वाखाली वनपरिमंडळ अधिकारी भोकरदन YM डोमळे यांच्या नियंत्रणात वनरक्षक भोकरदन ज्ञानेश्वर पवार, SP कोल्हे, वनरक्षक बावणे पांगरी, गणेश नागरगोजे, वनरक्षक जाफराबाद जयाजी शिंगारे यांनी संयुक्तिकरित्या संपूर्ण कारवाई केली आहे। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।